नमस्कार. लोकवृत्तमध्ये आपलं स्वागत. साताऱ्याचं पालकमंत्रीपद कुणाला मिळणार? खाते वाटपाची ही उत्सुकता जिल्हावासियांमध्ये कुतूहल. नागपूर इथं रविवारी 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यात सातारा जिल्ह्यातील आमदार शिवेंद्रराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे, आमदार शंभूराज देसाई आणि आमदार मकरंद पाटील या चौघांनी शपथ घेतली आहे. शपथविधी सोहळ्यानंतर 2 दिवसात खातेवाटप जाहीर होणार आहे. यामध्ये कुणाला कोणतं खातं मिळणार याची उत्सुकता लागली आहे. याच बरोबर चौघांपैकी कुणाच्या गळ्यात साताऱ्याच्या पालकमंत्रीपदाची माळ पडतीये याकडेही सातारकरांचं लक्ष लागून राहिलंय. सातारा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता. त्याला महायुतीनं विधानसभा निवडणुकीत सुरुंग लावला. महाविकास आघाडीच्या 8ही आमदारांचा पराभव करत महायुतीनं आपला झेंडा रोवला. या निवडणुकीत भाजपनं 4, अजित पवार गट 2 आणि शिवसेना शिंदे गटानं 2 असे 8 आमदार निवडून आणले. राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला भगदाड पडल्यामुळं सातारा जिल्ह्याचा मंत्रिपद वाटपात वरचष्मा राहिला आहे. 2 उपमुख्यमंत्री आणि 4 मंत्री सातारा जिल्ह्याला मिळाले. रविवारी नागपूर येथील राजभवन लॉनवर सातारा जिल्ह्यातील सातारा जावलीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले, माण खटावचे आमदार जयकुमार गोरे, वाई खंडाळा महाबळेश्वरचे आमदार मकरंद पाटील तर पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. इतिहासात पहिल्यांदाच सातारा जिल्ह्याला 4 कॅबिनेट मंत्रिपद मिळाली असल्यानं सातारकरांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. सोमवार दिनांक 16 पासून नागपूर इथं हिवाळी अधिवेशन सुरू झालंय. रविवारी शपथविधी झाल्यानंतर पुढील 2 ते 3 दिवसात खातेवाटप जाहीर केलं जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं होतं. जिल्ह्यातील 4 मंत्र्यांना नक्की कोणतं खातं मिळणार याकडं सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय. आपल्या नेत्याला वजनदार खातं मिळावं अशी सर्वच कार्यकर्त्यांची इच्छा आहे. वजनदार खातं मिळवण्यासाठी अनेकांनी आपल्या वरिष्ठांकडे शब्द देखील टाकलाय. त्याचबरोबर सातारच्या पालकमंत्री पदाबाबतही उत्सुकता आहेच. शंभूराज देसाई पुन्हा पालकमंत्री होणार की भाजपचे 4 आमदार असल्यानं शिवेंद्रराजेंना पालकमंत्री केलं जाणार की अजितदादांचा आग्रह म्हणून मकरंद आबांना पालकमंत्रीपद दिलं जाणार याची उत्सुकता आहे.